माझ्यासारखे असे बरेच जण आहे की ज्यांनाही हा प्रश्न पडतो की मक्याच्या पिठाच्या फक्त भाकरीच बनवतात का? परंतु नाही, मक्याच्या पिठाचा हा सुद्धा नाश्ता तुम्ही बनवू शकता, तोही अगदी 5 मिनिटामध्ये, घाईच्या वेळेमध्ये सुद्धा बनवू शकता. तर मक्याच्या पिठाचे पौष्टिक धिरडे आज आपण बनवतोय. तर त्यासाठी घरातल्या वाटीने मोजून 1.5 वाटी मक्याचं पीठ, पाव वाटी म्हणजे 4 चमचे बारीक रवा घ्यायचा आहे. रवा तुम्ही जाड बारीक कुठलाही घेतला ना तरीही चालेल. त्यानंतर थोडं-थोडं पाणी टाकून आपल्याला हे सरसरीत ठेवायचं आहे. जर वेळ असेल तर 5 मिनिटं रेस्ट द्या, जर नसेल तर लगेचही बनवू शकता. त्यानंतर पौष्टिक होण्यासाठी यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या घातलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये घालू शकता. कोथिंबीर, पाव-पाव चमचा लाल मिरची पावडर, हळद पावडर, धने जिरे पावडर आणि त्यानंतर कडकडीत तेलाची फोडणी घालायची आहे. तेल गरम करायचं, त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्त्याची पाने, हिरवी मिरची, हिंग टाकून आपल्याला ही फोडणी यावरती घालायची आहे. जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर तुम्ही तेलाची फोडणी स्किप करू शकता. चवीपुरतं मीठ घालायचं. परंतु हे मिश्रण आता बरंचसं घट्ट असल्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी मी वाढवलेलं आहे. हे मिश्रण आपल्याला थोडंसं सरसरीत ठेवायचं आहे. घावण्यांचं पीठ जसं बनवतो ना अगदी तसं, फक्त त्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं आहे. ते नॉनस्टिक पॅन घेतलेलं आहे, त्याला सुद्धा तेलाने छान असं ग्रीस करून घेतलेलं आहे. मिश्रण आपल्याला ह्यावरती घालायचं, झाकण ठेवायचं, गॅस कमी करायचा, खालची बाजू छान शेकली की वरच्या बाजूने सुद्धा हलकंसं तेल लावायचं आणि बाजू बदली करायची. दोन्हीही बाजू छान खमंग भाजून घ्यायची आहे. तेलाऐवजी तुम्ही बटर, तूप काहीही लावू शकता, मस्त लागतात. मस्त असे आपले पौष्टिक, साधे, सिंपल मक्याचे पिठाचे ते हे धिरडे तयार झालेले आहे. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक जरूर करा.